गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय मॉन्सून ब्लॉग पार्ट 2. ते सकाळ सकाळ इतकं प्रसन्न वातावरण आहे, तुम्ही बघूच शकता किती भारी वातावरण आहे. जाम भारी वाटतंय, खूप मस्त क्लायमेट आहे, थंडी आहे, खूप मस्त वाटतंय. आता आपण सगळ्यांना भेटायला जाऊ, सगळे खाली काय करतात. See the climate guys, सगळं हिरवगार आणि मस्त एकदम सगळे. कोण नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. काय बोलतो, कसं वाटतंय? फुल एन्जॉय, फुल धम्माल. शिव ये तुला तर सरप्राईज आहेत. तुझं काहीतरी रिॲक्शन बघ. आमच्या सगळ्यात एन्जॉय शिवानीनेच केलंय. किती मारलं? अरे किती म्हणजे मारले. बस मच्छर मारला. सकाळ सकाळ उठल्या उठल्या आमच्या खूप गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. सगळे एकमेकांचे कांड एकमेकांना सांगत होते. मस्त तिखट झणझणीत गावरान मिसळ आणि अंड्याच्या भुर्जीने आमची सकाळ तर एकदम कमाल झाली. आणि मस्त पोट भरून नाश्ता करून झाल्यावर आमचे हे सगळे मित्र पुन्हा डोलायला लागले. आता विला म्हटलं तर रील्स तर पाहिजेच ना, कारण तो आता तर सध्या ट्रेंडच चालू झालाय, त्यामुळे आम्ही काही रील्स बनवल्या. नितुल आपलास माहिती तर आता थोड्याच वेळात आम्ही जाऊ सगळे घरी, पण खूप मजा येते. आम्ही 1 वर्षांनी ही ट्रिप केली. सगळे जॉबला असतात, खूप बिझी असतात, कोणाला टाईम नसतो, पण खरंच खूप मजा आली. मी खूप मिस करेल. हा विला पण खूप भारी आहे, इकडचं जेवण पण खूप भारी आहे. बघा गाडी एवढा आवाज आहे, माझा आवाज मला येतोय की नाही माहीत नाही. फायनली आमचे ट्रिप आता संपले आणि आम्ही आता सगळे घरी जायला निघालो आहेत. सगळे खूप थकले, सगळे असे सगळे चहाची वाट बघतोय. मुळात आपण सगळ्यांना विचारूया की कशी झाली यांची वन डे ट्रिप. अश्विन लाडगे, मजा आली, खूप मजा आली. काय आमचा काल रात्री 10 पर्यंत प्लॅन झाला. जो प्लॅन 3 पर्यंत करायचा होता तो रात्री 10 पर्यंत झाला. चांगलं वाटलं. चांगलं वाटलं एवढं. तुझे एक्सप्रेशन काहीतरी वेगळं बोलतात आणि तुझे डायलॉग वेगळे बोलतात. पाटील खूप मजा आली. ओ माय गॉड. मी खूपच मजा केली, एकदम भारी. खूप मजा केली, खूप मजा केली. सगळ्यात जास्त मजा शिव. बाय. तर आपण भेटूया न्यू ब्लॉग साठी आणि तुम्हाला माझ्याबद्दल अजून काय बघायला सो गाईज बाय. हा असा होता आमचा दिवस, आमची ट्रिप. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, सी यू.
आणि त्या विलावरती काहीही हॉरर सीन नव्हता. नीलमने आम्हाला उल्लू बनवलं होतं. आता राहिला प्रश्न की त्या रात्री शिवानीसोबत झालंच काय. तर झालं असं खरं तर त्या रात्री शिवानीची तब्येत अचानक बिघडली आणि